डायबिटीज असेल किंवा वेट लॉस वरती असाल, ग्लुटन फ्री किंवा राईस फ्री अशी डाएट घ्यायची असेल ना, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. हा आहे ज्वारीचा डोसा. खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेट लॉसवर जर असाल ना, तर तुमच्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे. सोबतच डायबिटीजच्या पेशंटसाठी हे एक खूपच छान सोर्स आहे, कारण की आपण हे ज्वारीपासून बनवलेलं आहे. आणि हे डोसा खूपच कुरकुरीत बनतात आणि चवीलाही खूप चविष्ट बनतात. सोबतच एक चटणीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी मी इथं 1 कप इतपत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे, कारण की ज्वारीच्या पिठामध्ये जो काही कोंडा असतो तो आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. आता यामध्ये मी अर्धा कप इतपत बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून फिरून घ्या आणि तो देखील तुम्ही इथे वापरू शकतात. आता यामध्ये मी 1/3 कप इतपत दही घालत आहे. हे दही हलकसं आंबट आहे, म्हणून मी थोडंसं कमी घातलेलं आहे. जर तुम्ही फ्रेश दहीचा वापर करत असाल तर अर्धा कप दही जरी घातलं तरीही चालेल. यावरती अजून एक अल्टरनेटिव्ह देते, ते म्हणजे 1 कप ताक. तुमच्याकडे दही नसेल, ताक असेल ना, तर तो तुम्ही 1 कप घालून सुद्धा हे बनवू शकतात. आता या सर्व जिन्नसामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घेऊयात. बॅटरमध्ये आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे, नाहीतर खूप जास्त लम्स पडतील. व्यवस्थित मिक्स झालं की यावरती आपण झाकण लावून याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूयात, कारण की यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो व्यवस्थित मुरला गेला पाहिजे. तोपर्यंत आपण एक मस्त चटपटीत अशी चटणी बनवून घेऊयात. तर इथे मी एक ग्राइंडिंग जार घेतला आहे. यामध्ये 1 मूठ भरून मी इथं कोथिंबीर घातलेली आहे. तुमच्याकडे पुदिन्याची पानं असेल ते देखील तुम्ही इथं घालू शकतात. माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते घातलेले नाही. थोडीशी 7-8 मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. आता ही चटणी मी शेंगदाण्यापासून बनवत आहे, त्यासाठी मी इथं अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घालत आहे. हे शेंगदाणे मी सालीसकट घेतलेले आहे. तुम्ही सोलून जरी घेतले तरीही चालेल, किंवा या ठिकाणी तुम्ही अर्धे शेंगदाणे अर्धे खोबरं असं जरी घेऊ शकतात. सोबतच 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक देखील घेऊ शकतात. ही रेसिपी कम्प्लिटली कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे मी यामध्ये फक्त 1 इंच आलं घातलेलं आहे. लसूण तुम्ही जर खात असाल तर नक्की घालू शकतात, मी इथं ते स्किप केलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा साखर घालूया. साखर इथे आपण फक्त सर्व जे फ्लेवर्स आहेत ते बॅलन्स करण्यासाठी घालत आहोत, गोड करण्यासाठी अजिबात नाही, म्हणून 1 चमचा इथं साखर पुरेसी आहे. आता यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस घालत आहे. यामुळे ना आपली चटणी अगदी चटपटीत बनेल. तुमच्याकडे लिंबूचा रस नसेल किंवा लिंबू नसेल ना, तर तुम्ही इथे दही जरी घातलं तरीही चालेल, किंवा लिंबू सत्व देखील तुम्ही इथं वापरू शकतात. फक्त आंबटपणासाठी काहीतरी इथे घालायचं. अजून एक अल्टरनेटिव्ह सजेस्ट करते, ते म्हणजे चिंच. चिंचाने देखील आपली चटणी चटपटीत बनेल. आता मी तुम्हाला खूप सारे अल्टरनेटिव्ह सांगितलेले आहेत, तुम्ही कोणतंही वापरा, चटणी चटपटीतच बनेल. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे. आता अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी अगदी रवाळ अशी दळून घ्यायची आहे. अगदी फाईन पेस्ट करू नका, नाहीतर चटणीची चव इतकी छान लागत नाही. हलकीशी दाणेदारच ठेवा. बघू शकता चटणी इथं तयार झालेली आहे. लगेचच एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि एक मस्त दणदणीत असा एक तडका लावूयात. तुम्ही जर डाएटवर असाल तर तुम्ही हा तडका नाही घातला तरीही चालेल. अशीच चटणी खा, अशीही खूप चविष्ट लागेल. पण मी इथे हलकासा तडका लावत आहे. तडक्यासाठी मी इथे ना 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे. छान दिसावेत म्हणून 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. आता हा तडका आपल्याला लगेचच आपल्या चटणीवरती ओतून घ्यायचा आहे. आणि इथं आपली मस्त चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, चटणी खूपच चविष्ट बनते. लगेचच आपण इथं धिरडे बनवून घेऊया. चटणी तयार आहे तर डोसे बनवून घेऊयात. 15 मिनिटं झालेली आहे. पिठालाही व्यवस्थित असं रेस्ट मिळालेला आहे. या बॅटरची कन्सिस्टन्सी जसा आपला डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी असते त्याच प्रकारे ठेवायची आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि थोडंसं तेल घालत आहे. बऱ्याच वेळा असं होतं, हे जे धिरडे आहेत किंवा याच्यापासून जेही काही पदार्थ बनवतात ते गळ्यामध्ये दाटल्यासारखे होतात, म्हणून हलकसं इथं मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा टीस्पून इतपत खाण्याचा सोडा घालत आहे. या ठिकाणी इनो जरी घातला तरीही चालेल. थोडंसं वरतून पाणी घातलेलं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्या. अगदी 1-2 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आपलं बॅटर इथं परफेक्टली तयार होऊन जाईल. लगेचच याचे आपण डोसे बनवून घेऊयात. या ठिकाणी काय करायचं, मी इथं नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुम्ही कास्ट आयर्न कोणताही पॅन घेऊ शकतात. याच्यावरती आपण सीझनिंग करून घेऊयात. हलकसं पाण्याचा शिंतोडा मारूयात, जेणेकरून टेम्परेचर कंट्रोलमध्ये येईल.
आता हा नॉनस्टिक पॅन आहे म्हणून तेल तूप मी काहीही ग्रीस केलेलं नाही. आता यावरती एक पळी मी बॅटर पोर केलंय आणि मस्त व्यवस्थित असा हा डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे. जितका पातळ हवा असेल तितका पातळ तुम्ही याला स्प्रेड करू शकतात. डोसा हलकासा वरतून असा वाळल्यासारखा दिसला की यावरतून आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून आपला जो डोसा आहे तो मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. मध्यम फ्लेम वरती आपल्याला हा डोसा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जसा जसा डोसा हा परतत जाईल तसा तसा याच्यावरती ब्राऊन स्पॉट तुम्हाला क्लिअरली दिसायला लागेल आणि त्यानंतरच आपल्याला हा डोसा पलटून घ्यायचा आहे. बघू शकतात काही अशा प्रकारे डोसा रिलीज करून घेत आहे आणि बघू शकतात ब्राऊन स्पॉट देखील तुम्हाला इथं दिसत आहे, म्हणजे डोसा इथं व्यवस्थित क्रिस्पी देखील झालेला आहे. लगेचच डोसा आपण काढून घेऊयात. बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे. लगेचच काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी इथं बाकीचे धिरडे करून घेत आहे आणि इथं आपला मस्त कुरकुरीत असा ज्वारीचा डोसा इथे तयार झालेला आहे. हे रेसिपी एकदा तरी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. महत्वाचं म्हणजे डायबिटिक जर असाल तर नक्कीच ट्राय करा. चला तर मग अजून एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.